आज आम्ही चाललोय रामगड बघायला आणि आमची अशी 20 दिवसांची ट्रिप आहे. 20 दिवसामध्ये आम्ही सगळे स्पॉट्स कव्हर करणार आहोत. मी आणि माझा छोटा भाऊ, मला पण वेकेशन चालू आहे आणि माझे पण सध्या वेकेशन चालू आहेत. तर आम्ही असं डिसाईड केलंय की आज रामगड बघायला जायचं. आम्ही सध्या मल्हारपेठमध्ये आहे आणि आता आम्ही 2 व्हीलरवरती सगळे स्पॉट कव्हर करणार आणि तुम्ही पण आमच्यासोबत त्यामध्ये स्पॉट टाकू. मेन म्हणजे पाटणची आहे ती होती ते डोंगराची प्रॅक्टिस करतात. मला पण लावायची होती पण इथे जायची सोय नव्हती त्यामुळे मी नाही लावली. आणि वगैरे मला खूप छान आहे की मिळाली साखर वगैरे. तुम्ही नक्की जावा. 10 मिनिटामध्ये आम्ही पोहोचतोय रामगडला. 10 मिनिटाचा प्रवास दाखवतो ते अजून. फायनली आपण आलोय. रामगडचा बोर्ड आम्हाला दिसतोय. रामगडचं प्रवेशद्वार आणि हा घाट बघू शकता. ऑसम आहे. तुम्हाला जर माकड बघायची असेल असली नाही नकली तर ती पण आहेत आणि असली माकड पण आहेत. तर मग तुम्हाला दाखवते मी. हा बघू शकता आणि नकली माकड इथे बसलेत आणि वाघ सुद्धा आहे बघू शकता तुम्ही. आणि ही आमची पाटणची रामगड. रामगड प्रवेशद्वार आहे आणि जे सूचना दिले रामगड इथे पवित्र धार्मिक स्थळ असल्याने पर्यटकांनी पवित्रता दाखवते जिथे भेट झाली होती त्यांचं इथे स्मारक सुद्धा आहे तुम्ही बघू शकता. खूप छान प्लेस आहे. आधी आपण त्यांचे गाड्याखाली तेव्हा तिथे बघूया. आधी आपण इथे येऊन बघूया. इकडून खूप छान व्ह्यू आहे. इकडून खूप छान फोटोशूटसाठी तुम्ही येऊ शकता. हा पाटणचा पूर्ण घाट आणि हा पाटणचा व्ह्यू खूप छान आहे. जसं पिक्चरमध्ये असतात. आणि त्यानंतर महाराजांनी स्वामी समर्थांची इथे मूर्ती आहे. तुम्हाला पाहायला भेटेल. खूप छान आहे मूर्ती महाराजांची आणि स्वामी समर्थांची. तुम्ही नक्की या, नक्की विजिट करा या जागेला. त्यानंतर आपण आता खाली जातोय. खूप छान प्लेस आहे तर फॉलो करा. पिक्चर माहिती कुठला रे ते मोहनजी का बॉयज कोणतं ते आहे ना त्या पिक्चर मध्ये ते मित्र असतात ते खड्ड्यामध्ये पडतात. सीन कसा फील येतोय मला. वाव दिस तू आलाय कधी आलेला लहानपणी आपल्याला असं म्हणतोय पण आजपर्यंत हा कधी आला खाली मंदिर खाली म्हणजे म्हणजे मंदिर नाही पण बघा वरती राहू सगळीकडे येते आमची ऑलरेडी पर्यटक आहेत. ते काय चला दाखवते मी. 1 मिनिट. मला असे माशा नाही काय तर ही गुफा आहे. दिसत तर काही नाही वरती भीती वाटते असं लागलं. काहीच नाही रोशनी पण काही दिसत नाहीये. याच्यात ऑटोमॅटिक दिसते. वाव इथे अरे किती गोष्टी आहेत तिथं. किती गोष्टी आहेत तिथं. आपण कसं जायचं मला नाही माहिती पण इथे ध्यान गुफा म्हणतात याला नाव दिलंय. तू जाऊ शकतेस. मी जाऊ शकते पण मी नाही जाणार. त्यामुळे मला भीती वाटते. त्यानंतर इथे एक आहे
स्ट्रक्चर आणि छान आहे ना आणि खूप थंड वाटते सिरियसली. इथे मी नक्की भेट द्या. फक्त गुफेत जाऊ नका. गुफेमध्ये नक्की जाऊ नका. तिकडे माशा आणि पुष्ट आहेत आणि खूप अंडात आहे. त्यामुळे नंतर तुम्ही जर इथे येत असाल आणि तुम्हाला आतमध्ये गुफा बघायची असेल ध्यान गुफा तर तुम्ही नक्की टॉर्च घेऊन या. कारण इकडे खुष्ट्या आणि माशा खूप आहेत, चावू शकतात. त्यामुळे तुमच्या ऑन रिस्क जावा, माझं असं काही नाही आहे. तर आपण आता भेटू नेक्स्ट स्पॉट्सवरती. आणि मी आता हा बाहेरून बघू शकता